हाय हॅलो सर्वांना, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे मजेत असतील. तर आजच्या ब्लॉगचा विषय काय आहे? मासवडी. मासवडी हे नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं की नाही माहीत नाही, पण माझ्या तोंडाला पाणी सुटतं. तर आज असं विशेष म्हणजे रेसिपीचंच आहे. मी आज मासवडी बनवणार आहे पहिल्यांदा, आणि मला खूप जास्त आवडते मासवडी खायला. मासवडी खाऊन 4-5 वर्ष झाले मला. तेव्हापासून मासवडीच बनली नाही आहे. मासवडी बनवायची आमची अक्का गेल्यापासून मासवडी काय खायला भेटलीच नाही. तर त्या दिवशी माझ्या मैत्रिणीने मला आणली होती, पण म्हटलं आता घरी आपण करून बघूयात. मम्मीने कधी ट्राय केलं नाही, मी पण ट्राय केलं नाही कधी, पण आज मी बनवणार असते. म्हणजे खूप दिवसापासून माझं चालले बनवायचं, पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता. तर आज मी बनवणार आहे. आणि मला सांगा, कोणाकोणाला मासवडी, पाटवडी, लाटीवडी आणि थापीवडी आवडते. मला ह्या चारही वड्या खूप जास्त आवडतात. तर मी आता बनवणार आहे. कशी होती, चांगली वाईट, ते तुम्हाला मी दाखवेलच. सो चला. तर आता मासवडी बनवायला घेतलीच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अवघड काम म्हणजे कांदा कापणं. आता मासवडीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे म्हणजे कांदा. आणि आता कांदा इकडे मी कापायला घेतला आहे, स्वच्छ धुतला आहे. त्यानंतर त्याची साल वगैरे काढली. नंतर आता इकडे मस्त पातळ पातळ कापून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हात तळायचा आहे. आता कांदा कापायचं म्हटल्यावर सगळ्यात मोठं टेन्शन असतं डोळ्यांना होणारा त्रास. आणि ना मला हे अजिबात आवडत नाही बरं का. आणि त्यात हा आहे ओला कांदा. इकडे बघ, अशी बघ, अशी बघ. हिने मला 5 वर्षापासून मासवडी खाऊन दिली नाही बघा, आणि आता मी बनवते तर मला करून देत नाही. मला म्हणजे माझ्या तुझ्या मेंदूत किडे पडलेत का? मासवडी खायला मेंदूत किडे पडतात का सांगा जरा. हे अशी असती बघा आई. 5 वर्ष झालं मासवडी खायला दिली नाही मला. कर कर म्हणून शेवटी आज मलाच करायला लावली, तरी म्हणते की मेंदूत किडे पडल्यात. तर माझ्या मम्मीचं तर चालूच असतं. कांदा कापून झालाय, कांदा तळायला टाकणार आहे. तोपर्यंत इकडे आता मी खोबरं सुद्धा बारीक करून घेणार आहे. खोबरं घेतलंय मी इकडं सुक्कं. आता इकडे कढईमध्ये ना मी आधी तीळ भाजून घेणार आहे, कारण काही सुके मसाले आपल्याला घ्यायचे. तर गॅस बारीक करून ठेवला आणि याच्यामध्ये ना मी चमच्याने जर घेतले तर 4-5 चमचे तीळ आहे. तीळ छान असे बारीक गॅसवर तळून घ्यायचे, भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाल्याच्या नंतर आता खिसलेलं जो खोबरं आहे ना, ते याच्यात टाकायचे. खिसलं यासाठी कारण ते पटकन भाजून निघतं आणि तेल वगैरे घालायची गरज नाही आहे. असंच भाजून घ्यायचे, 2-3 मिनटात ते भाजून जातं आणि ह्यानी चव छान येते. तेल घालायचं असं तेल घालू शकता. जर तुम्हाला आणखीन काही मसाले घालायचे असतील, खडे मसाले, तर ते घाला. खोबरंसुद्धा छान भाजून झाले. आता इकडे कांदा तळून घ्यायचा आहे. आता आधी कढईत मी कांदा टाकला आहे आणि त्याला आता मी फोडते, कारण त्याला आहे ना थोडंसं मोकळं करायचं आहे. आता याच्यात घालायचं आहे तेल. तर तेल मी 3 चमचे तेल घातलेले आणि थोडंसं जास्तच तेल असतं, कारण तळायला थोडासा वेळ जातो आणि तेल असलं की ते व्यवस्थित तळून निघतो. तर तळायला आहे ना जवळपास 10 मिनटं लागणार आहेत. आणि इकडे बघा, मस्त असा कांदा आहे ना तळायला झालेला आहे. आता कांदा तळून झाला 10 मिनटांनी. ह्याला सुद्धा काढून घेणार आहे. आणि कांदा आणि खोबरं व्यवस्थित थंड करूनच बारीक करायचे, नाहीतर ते खूप चिकट होतं. कांदा इकडे मी ना थंड करायला ठेवलाय. इकडे फॅन चाललाय. आता कांदासुद्धा थंड झाला आहे, मस्त कांदा आणि खोबरं. आता ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि आता इकडे काही सुके मसाले बारीक करायचे. तर इथे मी जिरी घेतली आहे. तर इकडे मी असं काही प्रमाण वगैरे नाही घेतलेलं, अंदाजे जेवढं मला घ्यायचे मी तेवढं घेतलं, पण तरी सांगते. तर इकडे 2-2 चमचे मी ना 2 चमचे जिरे, 2 चमचे मी साबुदाणा आणि तीळ घातलेत. त्यानंतर खोबरं ह्याच्यात घालून घेणार आहे आणि हे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर इकडे हिरवी मिरची आणि लसणाची मी पेस्ट किंवा ठेचा बनवून घेतलेला आहे असं म्हणता येईल. आणि आता खोबरं सगळं बारीक करून झाल्यानंतर याच्यात कांदा घालायचे. सुरुवातीला घातला नाही कारण ते बसत नव्हतं म्हणून. आणि आता याचं आहे ना चांगलं असं मिश्रण तयार झालेलं आहे बघा. आणि खूप जास्त कोरडं जर वाटत असेल तर कांदा अजून तुम्हाला तळून टाकावा लागेल. आता हे व्यवस्थित असं बॅलन्स मिश्रण झाले बघा. थोडंसं ओलसर आहे, खूप जास्त ओलसर नाही, खूप सुकंही नाही. जर सुकं असेल ना तर वडीच्या बाहेर पडतं आणि कोरडी कोरडी लागते. आता इकडं कढईत तेल होतंच, तर त्याच्यामध्ये इकडं हळद टाकून घेतली आहे, लाल मिरची पावडर टाकली, त्यानंतर लाल तिखट घातले. जर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला, गरम मसाला वगैरे घाला. त्यानंतर मीठ घातले आणि आता आपल्याला हा मिरचीचा ठेचासुद्धा घालून घ्यायचा आहे.
त्यानुसारच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आता ह्याला छान असं परतवून घेतल्यानंतर हा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याला 5 मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे. चांगला असा कलर आणि टेस्ट त्याच्यामध्ये उतरली पाहिजे. इकडे बघू शकता तुम्ही मस्त असा मसाला आपला तयार झाला आहे. यालासुद्धा आता मी काढून घेते आणि आता ह्यालासुद्धा थंड करायला ठेवले. तोपर्यंत इकडे आता आपल्याला बेसनाचं मिश्रण तयार करायचं आहे. बेसन म्हणजे जे आपण बेसन भाकरीसाठी करतो ना, तेच बेसन आपल्याला बनवायचं आहे. तर इकडे मी 1.5 वाटी बेसन घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी इकडे मी 1 वाटीच्या वर पाणी घेतलं होतं. ही वाटीची आहे थोडीशी मोठी आहे, तर ही सव्वा वाटी 1.5 वाटी काहीतरी पाणी घेतले आणि याला छान असं मी मिक्स करून घेतले. याच्यात थोडीशी हळदसुद्धा घातली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला राहिलेली थोडीशी मिरची घालायची आणि मीठ घालायचे, म्हणजे टेस्ट आणखीन छान येईल. आता इथे एक गोष्ट मी मिस्टेक केली. इथे मी ना कढईमध्ये डायरेक्ट टाकलं, म्हणजे तेल घालून डायरेक्ट टाकलं. त्याच्यात आपल्याला जिरी हिंग वगैरे घालून करता येऊ शकत होतं, पण मी विसरून गेले. तुम्ही हे आठवणीने टाका, त्याने फ्लेवर छान येतो. आता तेल टाकून घेतले आणि याच्यामध्ये आता हे मिश्रण टाकून ना छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं. जर हे शिजलं नाही तर पोट बिघडणार ह्याची गॅरंटी आहे. त्यामुळं हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आपल्याला 5 ते 10 मिनिट, जसं आपण भाकरीसोबत बेसन करतो तसंच. त्यानंतर आता आहे ना ह्याला गरम गरमच आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इकडे कॉटनचा कपडा घेतला आहे, त्याला छान असा ओला करून घेतला आहे आणि त्याच्यावरती हे थोडं थोडं पीठ टाकून आहे ना आपल्याला असं थापून घ्यायचं, जसं आपण थालपिठाला थापतो ना अगदी तसं. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, नाहीतर सगळं फाटून जाईल. आणि आता हाताला एवढं भाजत होतं त्यामुळे मी सारखी पाणी लावत होते. आता वरून हा मस्त असा मसाला दाबून दाबून भरायचा सगळीकडने. खूप जास्तही नाही भरायचा आणि खूप कमी नाही भरायचा, नाही तर फक्त बेसन खाल्ल्यासारखं वाटेल. आणि त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर वरून घातली आहे मी. मसाल्यात मी घातलीच नव्हती त्यामुळं वरून घातली, किंवा तुम्ही पीठ शिजवताना सुद्धा घालू शकता. मी विसरून गेली ते सुद्धा, कारण पहिल्यांदा बनवते त्यामुळं खूप गोष्टी ना विसरून जातं माणूस. आणि आता ह्याला छान असं आहे ना घड्या मारून घ्यायच्यात, टाईट घ्यायचे थोडंसं. आत्ताच इथं माझी फाटली वडी थोडीशी, पण काय हरकत नाही. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे, म्हणजे माशाचा आकार देणं. मासवडी का म्हणतात हे आत्ताशी मला कळालं, की याला असा माशासारखा आकार दिला जातो आणि हे भारी वाटतं बरं का करायला, असं दोन्ही हातांच्या मधून. आणि ह्याला मस्त असं आहे ना दाबून घ्यायचं आहे आणि बघूयात आता कशी झाली. थोडीशी फाटली आहे, पण काय हरकत नाही, पहिल्यांदा केली आहे त्यामुळं जमेल हळूहळू, पुढची चांगली होईल. आता ह्याला मी काढून घेते ताटलीमध्ये. खायचीच आहे म्हणल्यावर काय त्याला कोण बघायला येणार आहे आपल्याला. आता अशीच मी ना दुसरीसुद्धा वडी तयार करून घेते. आणि एक गोष्ट कायम लक्ष ठेवायची आहे, की हे मिश्रण गरमच असायला हवं. गार झालं आहे ना तर ते थापता येत नाही व्यवस्थित. आणि इकडे मी फास्टमध्ये तुम्हाला करून दाखवते आहे, तर सेम प्रोसेस इकडे मी अप्लाय केलेली आहे आणि ही वडी माझी चांगली होणार आहे हे मला माहिती आहे. आणि तसंच झालं बघा, चांगलीच झालेली. सो इकडे आपल्या मस्त अशा 2 वड्या तयार आहेत आणि याच्या भरपूर होणार आहेत. आता जवळपास मला वाटतं 10 ते 12 होतील. मस्त अशी इकडे आपली मासवडी तयार आहे. आता याला आपण कट करून घेऊया. थोडीशी फुटली आहे एक, पण फर्स्ट ट्राय त्यामुळं चालेल. आता मासवडी कापून घेतली, तुम्हाला आता मी टेस्ट करून सांगते कशी झाली आहे. खरंच एक नंबर झाली होती. म्हणजे आतलं जे मसाला आहे ना तो खरंच भारी झाला होता आणि वरचं सुद्धा म्हणजे आवरण आहे ना ते सुद्धा खूप छान झालं होतं. मला असं चालतं मी ना उभं राहूनच सगळ्या वड्या खाऊन टाकल. ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटते मला रेसिपी नक्की सांगा. इकडे उडीद वडे चालले, सांबार आहे, मस्त असं बेट आहे. आणि जसं की तुम्हाला मी म्हटलं की मी उभं राहूनच सगळं खाणार आहे, तसंच मी करते आहे. इकडं मी उडीद वडे करत होते आणि करता करताच मी ना 4-5 वड्या खाऊन टाकल्या. आमच्यात भांडणं लागतात काय करायला, हे का नाही. माझा वडा 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 वडा, माझी मासवडी, मम्मीचा उडीद वडा. उडीद कुणाची उड उड वडा, कुणाची रेसिपी चांगली आहे वडा 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 वडा.
सांबार सांबार पण दाखवायचं. सांबार पण दाखवते. वा वा. इकडे सांबार पण आहे. सांबार ही बघा तरी. कोणाकोणाला मासवडी आवडती ते कमेंट करून सांगा. कोणाकोणाला उडीद वडा आवडतो ते कमेंट करून सांगा. माझे दोन्ही पण आवडीचे, त्यामुळे मी दोन्ही पण खाणार आहे. मम्मीला मासवडी आवडत नाही, त्यामुळे ती वडाच खाणार आहे ना. मी केलेला वडा कसा लागतोय तुला? केलाय वडा मी केलाय. केलाय. माझी मासवडी खाऊन सांग. खा तर खरं. मासवडी तर अप्रतिम झाली होती. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. माझी मम्मीची माझी नोकझोक पण याच्यात दाखवली मी तुम्हाला, आणि आमचं असंच चालू असतं रोज. तर एकूण हा ब्लॉग कसा होता ते सांगा. आणि मासवडी जर आवडली असेल नक्की ट्राय करून पहा. आणि जर कोणी बनवत असेल, ज्यांना जमत असेल प्रॉपर, तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी त्याची फुल, जेणेकरून मी नेक्स्ट टाईम आणखीन छान पद्धतीने बनवेल. सो मला म्हणजे जी बनवली ती चांगलीच झाली होती, वाईट काहीच नव्हती झालेली, पण आणखीन वेगळ्या पद्धतीने चांगली करता येईल, त्यामुळं मी ट्राय करणार आहे नेक्स्ट टाईम. सो चला, हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे मी. आणि ब्लॉग कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा, आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. सो चला, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.